जर तुमचे वय 50 ते 80 वर्षे असेल तर चालण्याऐवजी ही 7 कामे नक्की करा. 1. खुर्चीवर बसून व्यायाम. 50 वर्षांनंतर फक्त चालणे पुरेसे नाही. हे 7 अचूक उपाय अवलंबा. राधे राधे. प्रणाम. तुमचे वयही 50, 60 किंवा 70 वर्षांपेक्षा जास्त झाले आहे का? आणि तुम्हीही सकाळ संध्याकाळ अर्धा तास पार्कमध्ये फिरून असे समजता का की चला आजचा व्यायाम पूर्ण झाला, आता शरीर अगदी फिट राहील? जर तुम्हीही असेच विचार करत असाल तर थांबा, जरा विचार करा. आजचा हा व्हिडिओ तुमचे डोळे उघडणारा आहे, कारण तो तुम्हाला वृद्धापकाळातील अशक्तपणा आणि गुडघेदुखीकडे नकळत ढकलणाऱ्या चुकीच्या समजुतीपासून सावध करणार आहे. होय, डॉक्टरांच्या ताज्या अहवालानुसार वयाच्या 50 वर्षांनंतर फक्त पायी चालणे किंवा वॉकिंग केल्याने वृद्धापकाळातील परावलंबित्व, हाडांची झीज आणि व्हीलचेअरवर येण्यापासून पूर्णपणे संरक्षण मिळत नाही. जर तुम्हाला वयाच्या 70 आणि 80 वर्षांमध्येही कोणत्याही काठीशिवाय किंवा आधाराशिवाय 25 वर्षांच्या व्यक्तीसारखी चपळाईने चालायचे असेल तर आजपासून फक्त वॉकिंगवर अवलंबून राहणे सोडा. आज शालिनी अमृतवाणीवर मी तुम्हाला शरीराला वृद्धापकाळातही नवचैतन्य देणारे ते 7 अचूक आणि प्रभावी नियम सांगणार आहे. चला तर मग कोणताही विलंब न करता सुरुवात करूया. नियम क्रमांक 1. स्नायूंची ताकद. माझ्या प्रिय आदरणीय ज्येष्ठांनो, वयाची 50 वर्षे ओलांडल्यानंतर आपल्या शरीरात एक नैसर्गिक बदल होतो. आपल्या स्नायूंची ताकद कमी होऊन ते हळूहळू कमजोर होऊ लागतात. डॉक्टर या स्थितीला सार्कपिनिया असे म्हणतात. जेव्हा तुम्ही फक्त चालता तेव्हा फुफ्फुसांना फायदा होतो पण स्नायू पुरेसे मजबूत होत नाहीत. आता तुम्ही म्हणाल, शालिनी बेटा, या वयात आम्ही जिममध्ये जाऊन डंबेल उचलायचे का? नाही, अजिबात नाही. तुम्हाला कोणतेही जड वजन उचलायचे नाही. तुम्हाला फक्त घरातील खुर्ची आणि भिंतीचा आधार घ्यायचा आहे. चेअर स्क्वॅट्स. एका मजबूत खुर्चीवर बसा आणि कोणत्याही आधाराशिवाय उभे राहण्याचा प्रयत्न करा. पुन्हा बसा. हे दररोज फक्त 10 ते 12 वेळा करा. वॉल पुशअप. भिंतीवर हात ठेवून हलका दाब द्या आणि कोपरे वाकवा. काफ रेज. भिंतीचा आधार घेऊन पंजांवर उभे राहा आणि टाचा हवेत उचला. विश्वास ठेवा, हे 3 छोटे व्यायाम तुमच्या गुडघ्यांना आणि मांड्यांना चांगली ताकद देऊ शकतात. त्यामुळे उठताना बसताना गुडघ्यांमध्ये होणारा कडकड आवाज आणि त्रास कमी होण्यास मदत होऊ शकते. नियम क्रमांक 2. आहारातील सर्वात मोठी चूक. प्रोटीनचे महत्त्व. आता येऊया दुसऱ्या सर्वात महत्त्वाच्या नियमाकडे, जिथे 90% ज्येष्ठांकडून चूक होते. आपण भारतीय सकाळी पराठा, दुपारी डाळभात आणि रात्री पोळीभाजी पोटभर खातो. पण शरीराला सर्वाधिक आवश्यक असलेले प्रोटीन मात्र विसरतो. प्रोटीन ही शरीराची ती महत्त्वाची वीट आहे जी कमजोर होत जाणाऱ्या स्नायूंना मजबूत ठेवण्यास मदत करते. या वयात शरीराला पुरेसे प्रोटीन मिळाले नाही तर हातपायांमध्ये मुंग्या येणे, थकवा जाणवणे आणि कोणतेही काम करण्याची इच्छा न होणे यांसारख्या समस्या जाणवू शकतात. मग तुमच्या ताटात काय जोडायचे? दुपारच्या जेवणात 1 वाटी घट्ट दही किंवा 50 ग्रॅम ताजे पनीर जरूर घ्या. संध्याकाळच्या नाश्त्यामध्ये उकडलेले काळे चणे किंवा भाजलेले मखाणे घ्या. सकाळच्या वेळी बेसनाचा चिला किंवा मूग डाळीचा चिला खा. रात्री झोपण्यापूर्वी हळद घातलेले कोमट दूध घ्या. आणि हो, जर तुम्ही अंडी खात असाल तर अंड्याचा पांढरा भाग हा प्रोटीनचा उत्तम आणि स्वस्त स्रोत आहे. फक्त एक छोटासा बदल करा. काही आठवड्यात तुमचा आळस आणि सुस्ती कमी होण्यास मदत होईल. नियम क्रमांक 3 आणि 4. संतुलन आणि हाडांची मजबूती. मित्रांनो, वृद्धापकाळात सर्वात जास्त भीती कशाची वाटते? चक्कर येण्याची किंवा पाय घसरून पडण्याची?
एकदा या वयात हाड मोडले तर बिछाण्यावरून उठणेही कठीण होऊ शकते. म्हणून तिसरा नियम आहे संतुलन म्हणजेच बॅलन्स. यासाठी तुम्हाला दररोज एक अतिशय सोपे काम करायचे आहे. एखादी मजबूत खुर्ची किंवा टेबल पकडा आणि एक पाय हवेत उचलून 20 ते 30 सेकंद एका पायावर उभे राहण्याचा सराव करा. याला सिंगल लेग स्टंट म्हणतात. यामुळे तुमच्या मेंदू आणि पायांमधील समन्वय मजबूत होण्यास मदत होते आणि पाय घसरून पडण्याचा धोका कमी होऊ शकतो. आणि चौथा नियम आहे हाडांना लोखंडासारखे मजबूत बनवणे. लक्षात ठेवा, तुम्ही कितीही दूध आणि कॅल्शियम घेतले तरी शरीराला व्हिटॅमिन मिळाले नाही तर कॅल्शियमचे शोषण योग्य प्रकारे होऊ शकत नाही. म्हणून दररोज सकाळी 7 ते 9 वाजण्याच्या दरम्यान 15 ते 20 मिनिटे कोवळ्या उन्हात नक्की बसा. आहारामध्ये पांढरे तीळ, नाचणी आणि दुधी भोपळा, दोडका यांसारख्या हलक्या भाज्यांचा समावेश करा. जर गुडघ्यांमध्ये कटकट असा आवाज येत असेल तर एकदा डॉक्टरांचा सल्ला घेऊन व्हिटॅमिन आणि कॅल्शियमची तपासणी करून घ्या. नियम क्रमांक 5 आणि 6 मेंदूची धार आणि शरीराची दुरुस्ती. 5वा नियम आहे आपला मेंदू नेहमी सक्रिय आणि तरुण ठेवणे. माझ्या प्रिय मित्रांनो, जसजसे वय वाढते तसतसे अनेकदा लोक छोट्या छोट्या गोष्टी विसरू लागतात. जसे की चष्मा कुठे ठेवला, औषध घेतले की नाही. वैद्यकीय भाषेत स्मरणशक्तीतील गंभीर घट काही वेळा अल्झायमर किंवा डिमेन्शियाशी संबंधित असू शकते. पण लक्षात ठेवा, आपला मेंदूही सक्रिय ठेवणे महत्त्वाचे आहे. तुम्ही त्याला जितके सक्रिय ठेवाल तितकी त्याची कार्यक्षमता टिकवून ठेवण्यास मदत होईल. मेंदू सक्रिय ठेवण्यासाठी दररोज 15 ते 20 मिनिटे पुढीलपैकी काही करा. वर्तमानपत्रातील शब्दकोडे सोडवा किंवा सुडोकू खेळा. तुमच्या नातवंडांसोबत किंवा मित्रांसोबत बुद्धिबळ, लुडो किंवा कॅरम खेळा. दररोज एखादा नवीन भजन, चालीसा किंवा गीतेचा श्लोक तोंडपाठ करण्याचा प्रयत्न करा. जेव्हा तुमचा मेंदू व्यस्त आणि सक्रिय राहील तेव्हा तणाव, उदासीनता आणि विस्मरणाशी संबंधित समस्या कमी ठेवण्यास मदत होऊ शकते. 6वा नियम आहे शरीराची दुरुस्ती म्हणजे पाणी आणि झोप. वयाच्या 60 वर्षांनंतर आपल्या शरीरातील तहान लागण्याची जाणीव कमी होऊ शकते. ज्येष्ठांना तहान लागत नाही, त्यामुळे पाण्याची गरज नाही असे वाटते. पण ही मोठी चूक आहे. शरीरातील सांध्यांची हालचाल सुरळीत ठेवण्यासाठी आणि रक्ताभिसरणासाठी पाणी अत्यंत आवश्यक आहे. म्हणून तहान लागली नसली तरी दिवसभर थोडे थोडे पाणी प्या आणि तुमच्या गरजेनुसार पुरेसे पाणी घेण्याचा प्रयत्न करा. यासोबतच रात्री 7 ते 8 तासांची सलग आणि शांत झोप घ्या. झोपण्याच्या साधारण 1 तास आधी मोबाईल आणि टीव्हीचा वापर बंद करण्याचा प्रयत्न करा. जेव्हा तुम्ही शांत झोपता तेव्हा शरीराला दिवसभरातील थकवा आणि झीज भरून काढण्यासाठी आवश्यक विश्रांती मिळते. नियम क्रमांक 7 सर्वात मोठा महामंत्र आनंद आणि संगीत. आता येतो 7वा आणि सर्वात खास महामंत्र एकटेपणा दूर करा आणि नेहमी आनंदी राहा. वृद्धापकाळात औषधांपेक्षा आपल्या माणसांची साथ आणि त्यांच्याशी केलेल्या गोड संवादाचा मनावर मोठा सकारात्मक परिणाम होऊ शकतो. एकटेपणा माणसाला आतून त्रास देऊ शकतो आणि मानसिक तसेच शारीरिक आरोग्यावर परिणाम करू शकतो. म्हणून घरात एकटे गप्प बसून राहू नका. तुमच्या जुन्या मित्रांशी फोनवर बोला. संध्याकाळी पार्कमध्ये जा, 2 क्षण हसा बोला. मंदिरात जा, कीर्तन मंडळीत किंवा लाफ्टर क्लबमध्ये सहभागी व्हा. जेव्हा तुमचे मन प्रसन्न राहील तेव्हा तुमच्या आरोग्यावरही त्याचा सकारात्मक परिणाम होऊ शकतो. आपल्या शास्त्रांमध्येही म्हटले आहे प्रसन्न चेतसो ह्याशु बुद्धिः पर्यवतिष्ठते, म्हणजे मन प्रसन्न असेल तर बुद्धी स्थिर राहण्यास मदत होते. 3 मोठ्या चुका ज्या ज्येष्ठांनी अजिबात करू नयेत. मित्रांनो,
या 7 नियमांचा अवलंब करण्यासोबतच तुम्ही 3 मोठ्या चुकांपासूनही स्वतःला वाचवणे खूप महत्त्वाचे आहे, ज्या अनेकदा लोक नकळत करतात. क्रमांक 1. रिकाम्या पोटी खूप वेगाने वॉक किंवा व्यायाम करणे. सकाळी उठताच काहीही खाता पिता जड व्यायाम करू नका. 1 ग्लास कोमट पाणी आणि 2 ते 3 भिजवलेले बदाम किंवा अक्रोड घेऊन सुरुवात करा. क्रमांक 2. वेदना होत असूनही व्यायाम सुरू ठेवणे. व्यायाम करताना गुडघा, कंबर किंवा छातीमध्ये तीव्र वेदना किंवा ताण जाणवत असेल, तर वेदनेनेच उपचार होतील असा विचार करून व्यायाम सुरू ठेवू नका. ताबडतोब थांबा आणि गरज असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. क्रमांक 3. डॉक्टरांना विचारता स्वतःहून औषधे किंवा कॅल्शियम सप्लिमेंट घेणे. मेडिकल स्टोअरमधून स्वतःहून कॅल्शियम किंवा वेदनाशामक गोळ्या घेऊ नका. काही औषधे किंवा सप्लिमेंट्सचा अयोग्य वापर किडनीवर परिणाम करू शकतो. ज्येष्ठांसाठी 5 मिनिटांची सोपी मॉर्निंग रुटीन. अनेक लोक विचारतात, शालिनी बेटा, या सगळ्या गोष्टी दिवसभरात कशा करायच्या? तर फक्त ही छोटी 5 मिनिटांची रुटीन लक्षात ठेवा. क्रमांक 1. सकाळी उठल्यानंतर 1 ग्लास कोमट पाणी आणि थोडा वेळ सकाळच्या कोवळ्या उन्हात बसा. सूर्यप्रकाशामुळे शरीराला व्हिटॅमिन डी तयार करण्यास मदत होते आणि पाणी शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करते. क्रमांक 2. वॉकनंतर 5 मिनिटे चेअर स्क्वॅट्स किंवा वॉल पुशअप्स करा. क्रमांक 3. नाश्ता आणि जेवणामध्ये पनीर किंवा मखाणे यांसारख्या प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश करा. क्रमांक 4. रात्री हलके जेवण आणि हळद घातलेले दूध घ्या. तर माझ्या आदरणीय ज्येष्ठांनो आणि प्रिय मित्रांनो, वाढत्या वयाचा अर्थ असहाय्य किंवा कमजोर होणे असा अजिबात नाही. आजपासून आपल्या दिनचर्येत फक्त सरळ चालण्याऐवजी हे 7 सोपे आणि प्रभावी नियम समाविष्ट करा. मग पहा, वयाच्या 70 आणि 80 वर्षांमध्येही तुमच्या चेहऱ्यावरील तेज आणि शरीरातील चपळता पाहण्यासारखी असेल. आता आजचा माझा तुमच्यासाठी एक अतिशय खास आणि मनापासूनचा प्रश्न आहे. तुमच्यापैकी किती जण दररोज सकाळी वॉकला जाता? पण तरीही तुमच्या गुडघ्यांमध्ये, कंबरेमध्ये किंवा टाचांमध्ये दुखणे कायम राहते? आणि या 7 उपायांपैकी तुम्ही सकाळपासून कोणता नवीन नियम सर्वप्रथम सुरू करणार आहात? मला खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की सांगा. मी तुमच्या सर्व कमेंट्स स्वतः वाचते आणि त्यांना उत्तरही देते. जर तुम्हाला तुमच्या शालिनीची ही माहिती मनापासून उपयोगी आणि खरी वाटली असेल, तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि आपल्या सर्व वयस्कर मित्रांना, नातेवाईकांना आणि व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, जेणेकरून प्रत्येक ज्येष्ठ व्यक्ती हसतखेळत आणि निरोगी राहू शकेल. अशाच अनमोल अमृतमय माहितीसाठी तुमच्या स्वतःच्या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि घंटीचे बटण दाबायला विसरू नका. नेहमी निरोगी राहा, आनंदी राहा. तुम्हा सर्वांच्या उत्तम आरोग्यासाठी मी मनापासून देवाकडे प्रार्थना करते. याच शुभेच्छांसह आजचा व्हिडिओ इथेच समाप्त करते. राधे राधे. जय श्री कृष्ण. नमस्कार मित्रांनो.